कथेचं नाव प्रेमाची भेळ. लेखिका मेघा पाटील, अभिवाचक प्रिया उंडे. चिंगी आज खूप खुश आहे. तिचं लग्न झालं म्हणून नाही, तर तिचं लग्न तालुक्याच्या गावी झालं म्हणून. चिंगीचं गाव म्हणजे म्हसोबाची वाडी. दूर दूर डोंगरात कड्या कपारीत असलेलं तिचं गाव. डोंगराच्या पायथ्याशी साचलेल्या डबऱ्यातलं पाणी भरून भरून तिचा जीव नको व्हायचा. आणि हे पाणी भरताना बऱ्याचदा शाहरुखचा पिक्चर अर्धा सोडावा लागायचा, याचं दुःख तिला सगळ्यात मोठं. आणि रोजची तीच तीच कांदा भाकर खाऊन खाऊन तिची जीव आता मरून जाईल असं वाटायचं. पण ती 10वीत असताना जेव्हा तालुक्याच्या गावी परीक्षेला गेली, तेव्हा तिने मैत्रिणीबरोबर भेळ खाल्ली आणि त्यामुळे तिची जीभ कायमची जिवंत झाली. पेपरच्या कोनात टप्पोरे शेंगदाणे तिला बघून जणू काही डोळ्याच मारत होते. आणि बारीक शेव शेतभर पसरलेल्या शेवंतीच्या फुलासारखी दिसत होती. मधून मधून गोरे पान चिरमुले भाव खात होते. बारीक चिरलेला कांदा, टमाटा, मिरची आणि कैरी, जणू काही तिच्या लग्नात नाचणारे गावकरीच. फरसाण तेवढा खुसखुशीत होता. इतकंच काय, तर चिंचेची चटणी चिंगीला म्हणत होती, अगं ये पोरी, तुझ्या तोंडची लाळ नको टाकू भेळीत, भेळ टाक की तोंडात. भेळीचा पहिला घास चिंगीनं खाल्ला आणि शाहरुखनं मुक्का घ्यावा तसा तिचा चेहरा लाल झाला. गोड, आंबट, तिखट, किती किती चवी आहेत या भेळीत. आता तर शाहरुखपेक्षा तिला भेळच जास्त आवडायला लागली. एकदा आप्पांना सांगून तालुक्याच्या बाजारावरून तिनं हे भेळीचं सामान घरी मागवलं आणि घरी भेळ केली. छ्या, चव तर नाहीच जमून आली. आणि वरती आप्पांनी एका टायमाच्या खाण्याला किती पैका खर्ची केला हे निदान 1 वर्षभर तरी ऐकवलं. तेव्हाच चिंगीनं ठरवलं, लग्न करायचं तर तालुक्यातल्याच पोराशी. ते पण ज्याच्या घरात नळ असेल, म्हणजे शाहरुखचा पिक्चर अर्धा सोडावा लागणार नाही आणि आठवड्याच्या बाजारात भेळसुद्धा खायला मिळेल. चिंगीचं नशीब बलवत्तर. तिचं लग्न तालुक्याच्या गावीच ठरलं, जिथं तिनं 10वीत असताना भेळ खाल्ली होती. आणि आजवर त्या भेळीची चव तिनं जिभेच्या शेंड्यावर जपून ठेवली होती. महाद्या म्हणजे महादेव जेव्हा चिंगीला बघायला आला, तेव्हा त्याचे आई, बा, मामा, मामी, काका, काकी, चुलत बहिणी, सख्ख्या 2 बहिणी त्यांच्या नवऱ्यांबरोबर आल्या होत्या. पण चिंगीच्या घरात फक्त 4 माणसं बसतील एवढीच जागा. म्हणून मग महाद्या, त्याचे आईबा आणि काका एवढे लोक घरात बसले आणि बाकीची सगळी जनता शेजारच्यांच्या ओसरीवर बसली. चिंगीनं सगळ्यांना चहा पोहे दिले. चिंगी दिसायला बरी होती, पण पोह्यांची चव त्याहून भारी होती. त्यात 10वी शिकलेली, म्हणून सगळ्यांना चिंगी लगेच पसंत पडली. बोलणी चालू असतानाच चिंगी आईच्या कानात सारखं काहीतरी कुजबुजत होती आणि एकीकडे आईला चिमटे काढत होती. शेवटी एकदाची आई उठली आणि आप्पांच्या कानात काहीतरी बोलली. आप्पांनी चिंगीकडं असं काही रागानं पाहिलं की आता चिंगी जळूनच जाईल. पण चिंगीला काही फरक नाही पडला. पुन्हा आईनं आप्पांना डोळ्यानंच काहीतरी विनवणी केली आणि मग आप्पा म्हणाले, पाहुणं, तुमच्या गावी पाण्याची काय सोय आहे? आता मोठेपणा सांगायची संधी महाद्याचा बाप सोडतोय. त्यांनी छाती अशी फुगवली आणि म्हणाला, कसं आहे, आम्ही राहतो तालुक्याच्या गावी. 2 एकर शेती हाय, घरात TV हाय, रेडिओ हाय, महाद्याकडं फटफटी बी हाय. आणि वय 4 म्हशी, 2 गाय बी आहेत. आणि पाण्याचं म्हणाल तर घरातच चावी हाय. 1 दिवसाआड पाणी येतं आणि एकदा समद भरून ठेवलं की काय बी त्रास नाही. तुमचं गाव आणि आमचं गाव लय फरक आहे. आता तुमच्या गावात फक्त एकच दुकान आणि आमच्या गावाला दर आठवड्याला बाजार भरतो या. चालायचंच की.
हे सगळं ऐकल्यावर आप्पांना ओशाळल्यासारखं वाटलं आणि चिंगीच्या मनात बुंदीचे लाडू फुटले. दोन्हीकडचा होकार ठरला आणि लग्नाची तारीखही ठरली. चिंगीची आई म्हणत होती, काय व पोरग जरा सावळच आहे, आपली चिंगी कशी गोरी आहे. आप्पा काही बोलायच्या आधीच चिंगी म्हणाली, अगं आहे, दिसण्यावर कशापायी जायचं, लोक चांगली आहे ती, आणि मला तो पोरगा पसंत बी आहे. आता तू उगाच काही नाटणं लावस. आठवड्याच्या बाजारातील भेळ आणि शाहरुखच्या पिक्चरसाठी घरात TV, चिंगीला दुसरं काय हवं होतं. आता मुलीलाच सगळं पसंत आहे म्हटल्यावर आप्पा आणि आईला हायसं वाटलं. लग्नाच्या वरातीत सगळा गाव वेड्या वानी नाचला. चिंगीला त्या रंगीबेरंगी कपड्यातल्या लोकांना पाहून सारखी सारखी भेळीची आठवणीत होती. पिवळा रंग फरसाण आणि खारी बुंदी, लाल रंग टमाटा, पांढरा रंग कांदा, हिरवा रंग मिरची आणि कैरी. म्हणजे खरं आयुष्य आणि भेळ यात काय बी फरक नाही. भेळीच्या रंगावानी वेगवेगळी माणसं आणि भेळीच्या चवीवानी प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव. नाही, शालू आत्या अगदी मिरचीवानी तिखट, आणि शेजारचा बाळ्या सतत काहीतरी आगाऊ बोलतो, तो कैरीवानी आंबट चिंबट. लाडकी मैत्रीण वंदी चिरमुऱ्यावानी गोरी पान, आणि तिचं मन बी तसंच साफ. चुलत भाऊ सुन्या चिंच गुळाच्या पाण्यावानी हाय, लय हवासा वाटणारा आणि लय लाड करणारा. आप्पा कांद्यावानी हायती, चवीला तिखट, पण त्यांच्या बिगर जेवणात मजा नाही. आणि माझी आय तर फरसाण आहे, फरसाण, एकदम खुसखुशीत, ती नेहमीच सोबत असावी असंच वाटते. लग्नाचं वराड बघून चिंगीला आयुष्याच्या अगदी महत्त्वाच्या तत्त्वज्ञानाचा शोध लागला. समधी दुनियाच भेळ हाय. तालुक्याच्या मूळ गावापासून महाद्याचं शेतातलं घर तसं लांब म्हणजे 8 किलोमीटरवर होतं. पर चिंगी महाद्याबरोबर खूप खुश होती, कारण महाद्या होताच तसा रांगडागडी, बोलायला एकदम मवाळ. तो चिंगीला तळहातावर ठेवायचा. शाहरुखचा पिक्चर लागला की तिला कामातून उठवून आणून TV पुढे बसवायचा आणि मग डोळा मारत म्हणायचा, परत म्हणू नगस की शाहरुखचा पिक्चर बघू देत नाही म्हणून. चिंगी त्याच्याबरोबर बसून लाजत लाजत पिक्चर बघायची. आजकाल तिला शाहरुखच्या जागी महाद्याच दिसायचा. तसं एकदा तिनं महाद्याला सांगितलं सुद्धा, आणि मग त्यानं खुश होऊन तिला असा काय मुक्का दिला की त्या दिवसानंतर चिंगीला कधीच शाहरुखची आठवण आली नाही. आता तिचा हिरो एकच, महाद्या. लग्नाला 1 महिना झाला. लग्नानंतरचे सगळे रीतिरिवाज झाले. चिंगी माहेरला आली. तिचे टोमॅटोसारखे गाल पाहून तिच्या आईबापाला लई आनंद झाला. मात्र चिंगीला परत केव्हा एकदा महाद्याकडे जातोय असं झालं, आणि दोनों तरफ आग बराबर की लगी थी. कारण दुसऱ्या दिवशी आलाच महाद्या फटफटी घेऊन चिंगीला न्यायला. खूप दिवसानं चिंगी महाद्याच्या मागे फटफटीवर बसणार होती. पहिले काही वेळ लाजली आणि मग स्वतःच त्याच्या खांद्यावर हात ठेवून ऐटीत बसली. महाद्या पण गालातल्या गालात हसला. जशी फटफटी तालुक्याच्या गावी आली तशी चिंगीला भेळ आठवली, पण भेळवाला काही दिसेना. मग चिंगीनं हळूच महाद्याला विचारलं, काय व, मला केव्हा घेऊन याल तालुक्याच्या बाजारला? आणि त्यात काय एवढं, पुढच्या बाजारात येऊ की दोघं बी संग. त्या दिवसानंतर चिंगी बाजारची वाट बघू लागली. नव्याची नवलाई संपली. आता चिंगी महाद्याबरोबर शेतात जाऊ लागली, घरातली कामं करू लागली. चिंगी सासरी रुळली, पण प्रेमाचं अप्रूप आत्ता तर कुठं सुरू झालं होतं. महाद्या तिला एकटं काही सोडतच नसे. ही भाकऱ्या वाढवायला बसली की तिच्या शेजारी बसून हा खुरप्याला धार लावी. ती भाणी वारायला लागली
की त्याला पण बाहेरचे ड्रम भरायचे असायचे. ती शेतात निघाली की याला पण उसाला पाणी द्यायचं असतं. आणि ती म्हशीला वैरण घालू लागली की याला पण गोठा साफ करायचा असतो. दोघांचे दिवस नुसते पुढं पुढं जात नव्हते, तर दोघंही प्रत्येक दिवस मस्त जगत होते. असं करता करता बाजारचा दिवस आला. चिंगीला तर रात्रीच्या स्वप्नात सुद्धा भेळच दिसत होती. चिंगीनं आंघोळ करून नवीन साडी नेसायला घेतली. इतक्यात महाद्या आलाच तिला साडी नेसवायला. नवऱ्याचं हे रूप बघून तिच्या मनात खूप गुदगुल्या होऊ लागल्या. इतक्यात सासूबाईंचा आवाज आला. महाद्यानं चिंगीला लवकर आवरून घे असा इशारा केला आणि तो बाहेर पळाला. चिंगी पटापट आवरून तयार झाली आणि बाहेर आली. बघते तर काय, महाद्या घरात नाही, फटफटी घराबाहेर नाही. इकडं तिकडं बघितलं तर सासूबाई पण घरात नाहीत, दोघांच्या चपला पण नाहीत. चिंगीला काय ते कळलं. तिला असा राग आला. तशीच नवीन साडी कमरेला खोचून चिंगी शेताकडं निघून गेली. महाद्या घरी परत आला आणि चिंगीला शोधू लागला. त्यानं तिच्यासाठी गजरा आणला होता. तिला शोधत शोधत तो शेताकडे आला. आणि झाडाखाली रडत बसलेली चिंगी पाहून त्याला खूप वाईट वाटलं. त्यानं तिला गजरा दिला. चिंगीनं तो रागानं बाजूला ठेवला. अगं ये चिंगे, माफ कर की, अगं तुलाच नेणार होतो बाजारात, पर आई म्हणाली तिला लय सामान घ्यायचंय आणि स्वतः बाजारात यायचंय. मग आता मी तिला नाही कसं म्हणणार? हां, त्यांना काही नाही म्हणाला नाही आणि मला न सांगता सोडून गेलाच किर. अगे माफ कर ना, आता काय पाया पडू का तुझ्या? हे बघ, पुढच्या बाजारात तुलाच घेऊन जाणार नक्की. असं म्हणत महाद्यानं गजरा उचलला आणि चिंगीच्या केसात माळला. त्याबरोबर चिंगीचा राग मावळला. पुढचा बाजार आला आणि महाद्या आजारी पडला. त्याच्या पुढचा बाजार आला आणि घरातल्याच एका लग्नाला सगळेजण गेले. त्याच्या पुढच्या बाजारात शेजारची रखमाजी वारली. आता तिला पण बाजारचाच दिवस मिळाला होता. त्याच्या पुढच्या बाजारात काय बी जायची गरज नाही असं सासूबाईंनी ठणकावून सांगितलं. त्याच्या पुढच्या बाजारात सासू सासरे दोघंच गेले. आणि त्याच्या पुढच्या बाजारच्या दिवशी महाद्याची बहीण माया बाळणपणासाठी घरी आली. आता चिंगीला वाटू लागलं की तिची आणि भेळीची भेट काही होत नाही. चिंगीला बाजारात न्यायचं महाद्याच्या लक्षात होतं, पण या सगळ्या परिस्थितीत त्याच्या हातात काही नव्हतं. चिंगीनं बाजारला जायचं स्वप्न सोडून दिलं. आता महाद्या शाहरुख राहिला नव्हता, तो आता धुरंधरमधला अक्षय खन्ना झाला होता. कसाई नुमा नाही, घरात चिंगी अडकली आहे म्हणून तिला बाहेर जावंसं वाटतंय हे महाद्याला कळत होतं. पण आता तिला बाजारात न्यायचं कसं हे त्याला काही सुचत नव्हतं. एक दिवस चिंगी शेंगा सोलत बसली होती. तिची नणंद माया टी व्ही बघत आडवी पडली होती. सासू सासरे कुणाच्या तरी मैताला गेले होते. इतक्यात बाहेर फटफटीचा आवाज आला. महाद्या धावतच घरात आला आणि त्यानं दोघींच्या समोर एक एक पेपरचा पुडका ठेवला आणि म्हणाला, माया तुझ्या आवडीची गोड भेळ आणली आहे. आणि चिंगे तुला कसली भेळ आवडती ते ठावं नव्हतं म्हणून मग तिखट आणि गोड अशी मिस्क भेळ आणली बघ, पटकन खाऊन घ्या. आणि माया तू जरा घरात आराम कर, आम्ही दोघं बाजारात जाऊन येतो. चिंगीला आनंद आवरेच ना. तिनं समोरचं पुडकं उघडून पाहिलं आणि भेळीला बघतच राहिली. तेच सगळे मोहक रंग, तोच खमंग वास. चिंगी आसपासचं सगळं विसरली. तिला समोर फक्त तिची भेळ दिसत होती, जीवनाचं तत्वज्ञान शिकवणारी भेळ. महाद्यानं हलकस तिला ढकललं. अगे खा की भेळ, का आवडत नाही भेळ, कमी खाऊन टाकू. त्यानं असं म्हणताच चिंगीनं भेळेवर असा काही ताव मारला की कागदावर फक्त ओली अक्षरं शिल्लक ठेवली तेव्हाच थांबली. आता तिला तृप्त वाटू लागलं.
इतक्यात नवीन कपडे घालून महाद्या बाहेर आला आणि चिंगीला म्हणाला, अगे आवर की. नाही, आईबा नाही घरी, तोवर बाजारात नेऊन आणतो तुला. चिंगीनं खूप प्रेमानं महाद्याकडं पाहिलं आणि ती आतल्या खोलीत गेली. महाद्याला हा एकदम रोमॅन्टिक इशारा वाटला आणि तोही एका मुक्याच्या मोहाने तिच्या मागं मागं आत गेला. चिंगीनं त्याला घट्ट मिठीत पकडलं आणि त्याच्या कानात हळूच खुसबुजली, अव मला ना कधीच बाजारात जायची इच्छा नव्हती. मला ना फक्त माझ्या आवडीची भेळ खायची होती. तिच्या गरम श्वासाने बिथरलेला महाद्या म्हणाला, मग इतके दिस का नाही बोललीस भेळ खायची? मग कवाच आणून दिली असती की. चिंगी मिठी ढिली करत म्हणाली, आता सासरी काय खाल्लेलं चालतंय काय नाही ते माहीत नव्हतं म्हणून नाही सांगितलं. महाद्या पुन्हा मिठी घट्ट करत म्हणाला, बरं आता मला सांग, महाद्या जास्त आवडतो का वेळ? चिंगीनं आपले ओठ त्याच्या कानाला लावले आणि म्हणाली, भेळ खाऊ घालणारा महाद्या. तिचं वाक्य संपताच दोघं पाण्याच्या खळखळाटाप्रमाणे हसत राहिले. प्रेमाच्या भेळीनं दोघांचं प्रेम सगळ्या रंगांनी आणि चवीनं भरून